राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत उड्डाणपुलावर येऊन केली पाहणी। अहमदनगरचा बहुचर्चित असलेला उड्डाणपूल हा अपघातांच्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आला। उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर या उड्डाणपुलावरती अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले। गेल्या 15 दिवसापूर्वी देखील या उड्डाणपुलावर एक आयशर टेम्पो वरून खाली पडल्याने एक जणाचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याच चांदणी चौकाच्या वळणावर पुन्हा एकदा 5 दिवसांपूर्वी ब्लॉक घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाल्यानंतर त्यातील ब्लॉक पुलावरून खाली पडले, परंतु रात्रीच्या वेळी असल्याकारणाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यानंतर शहर शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथे जाऊन वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका थांबावी यासाठी उड्डाणपुलावरील काही बदल करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। त्या संदर्भात गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजता राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उड्डाणपुलावर येऊन पाहणी केली आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या आवश्यक सूचना केल्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासन राष्ट्रीय महामार्गांच्या अधिकाऱ्यांनी दिलं। यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, नगरसेवक संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, युवा सेनेचे प्रशांत भाले आदी शिवसैनिक उपस्थित होते। प्रमुख मागणी अशी आहे, 2 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही त्यांच्या NH ऑफिसला गेलो होतो। जोडगे साहेबांशी त्या दिवशी रात्री ॲक्सिडेंट झाल्याच्या या जागेवर मी स्वतः उपस्थित होतो आणि शिवसेनेच्या वतीने सातत्याने आम्ही मागणी लावून धरलेली आहे की हा रस्ता जो आहे, फ्लायओव्हर जो आहे, हा सेफ झोनमध्ये आणलं पाहिजे। याच्यासाठी ज्या उपाययोजना आहे त्या त्वरित आपण केल्या पाहिजेत। आज या ठिकाणी गोराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही प्रत्यक्ष सगळ्यांनी जाऊन पाहणी केली। इथं रमलन मारणं अत्यंत गरजेचं आहे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणं अत्यंत गरजेचं आहे, इथं फलक लावणं अत्यंत गरजेचं आहे। फलकच्या पुढं जाळी आल्यामुळं फलक दिसून येत नाही आणि अपघाती वळण हा जो परवा दिवशीचा ॲक्सिडेंटचा पॉईंट आहे, हाच सातत्याने या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात। त्याच्यामुळं या ठिकाणी अपघाती वळण होतं आहे। इथं तुमचे स्पीडचे आपले कॅमेरे, स्पीड गन त्या देखील या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे। अशा 3-4 मागण्या आम्ही प्रमुख त्यांना केलेल्या आहे। एक आठवड्यात पावसाला उसंत असली तर त्यांना ते काम करणं अत्यंत लवकरात लवकर करून घेतील अशा पद्धतीच्या त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे। खरं तर आम्ही त्या दिवशी आंदोलन करायसाठीच त्यांच्या NHच्या ऑफिसला गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी येऊन काम करायला तयार आहे। त्याच्यामुळं ते आज स्वतः या ठिकाणी आलेत आणि इथलच्या जाळ्या देखील तुटलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल त्या दिवशी एक ट्रक इथून खाली पडला, परत 4 दिवसांनी इथलचा ट्रक लटकला, म्हणजे तो पडता पडता राहिलेला आहे। आणि म्हणून या नगर शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला पूल हा एका वेगळ्या अडचणीमध्ये येऊन थांबलेला आहे आणि म्हणून याला सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे ह्या उपाययोजना आपण त्वरित कराव्या अशा NHच्या अधिकाऱ्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे। 8 दिवसात ते या सगळ्या विषय मार्गी लावतील। न लावल्यास शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी NHच्या जाऊन ऑफिसला करणार केले। खरं म्हणजे नगर शहरातला हा उड्डाणपूल म्हणजे हौसाने केला पती आणि त्याला फुटली टिंब अशी परिस्थिती आहे। खरं हा उड्डाणपूल झाला आहे, परंतु ॲक्सिडेंटची मालिका चालूच आहे आणि म्हणून त्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांची चर्चा केली आणि भविष्यात हे ॲक्सिडेंट होऊ नये अशी दक्षता घ्यायला त्यांना सुचवलं। जय महाराष्ट्र।